आज सकाळीच आमचं ठरलं की पुणे बालोत्सवला जाऊया, कारण आज सॅटर्डे होता. आम्हाला तर माहीतच होतं असं की सॅटर्डे संडे आज गर्दी असेल, तरी पण आम्ही निघालो. गेल्या पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं. पहिले आम्हाला फोटो काढायचे होते, नंतर आम्ही रजिस्ट्रेशन करायला थांबलो. पण तिथेही इतकी गर्दी होती, चालताना काय काय ड्रॉइंग काढली आहे हे मुलांना कळतच नव्हतं. आणि इतकी गर्दी होती की नुसतं माणसं दिसत होती सगळीकडे. मागच्या वर्षी जेव्हा आम्ही गेलतो तेव्हा रिधान छोटा होता, तर त्याला जास्त एन्जॉय करता आला नव्हता. आणि आता मोठा आहे, पण एवढी गर्दी आहे की तो गर्दीमुळेच कंटाळला. आजूबाजूला मुलं बघून मस्त एन्जॉय करत होती. त्यात रायाला घेऊन मी एका साईडला बसले होते आणि राया आजूबाजूचा आवाज ऐकत होता. 3 महिन्याच्या बाळासोबत बाहेर जायचा हा माझा पहिलाच अनुभव होता. आधी खूप टेन्शन आलं होतं की राया खूप त्रास देईल किंवा झोपणार नाही, पण तिथे गेल्यावर तो इतका छान मिसळला की तो झोपी पण गेला आणि एन्जॉय पण केला. आणि मस्त मस्त कलरफुल होतं सगळं, म्हणून तोही छान पाहत होता. पुणे बालोत्सवमध्ये एन्जॉय करण्यासारखं खूप काही होतं, पण गर्दीमुळे लाईनीत थांबूनच लोक निघून चालली. अचानक कोणी भेटलं तर खूप भारी वाटतं ना. तिथेच फिरता फिरता अचानक माझी मावशीही मला भेटली होती, कारण की त्रिबान छोटा असल्यामुळे ती त्यालाही तिथे घेऊन आली होती. पॅरेंट्स आपल्या मुलांना लाईनीत घेऊन थांबले होते आणि नंबर अर्ध्या एक एक तासाने येत होता, म्हणून मुलं अर्धी कंटाळून जात होती. त्यात आमचीही चिमुकली मग कंटाळली, म्हणून आम्ही एक्झिट करत आलो बाहेर पण मुलं खेळतच आली. मग एक्झिट केल्यानंतर बाहेर सारसबागच्या फिश बघण्यासाठी गर्दी केली होती लोकांनी. आणि त्यात फिश एवढे मोठे होते की फिशच बघत थांबले. हे खेळून दमल्यानंतर बाहेर आल्यावर मुलांना कळलं की अरे भूक लागली आहे. मग आम्ही हॉटेलमध्ये आलो. जेवण येईपर्यंत पण त्यांना दम निघत नव्हता, त्यांना इतकी भूक लागली होती. पण रायाची अर्धवट झोप झाल्यामुळे तो थोडासा खेळला आणि नंतर रडायला लागला. थोड्याशा गप्पा मारल्यानंतर फिरवल्यानंतर परत शांत झाला. असा आजचा आमचा